सांगली जिल्ह्यातल्या 108 अत्यावश्यक रुग्णवाहिकांची अवस्था दयनीय झाली आहे। रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार सुविधा देखील उपलब्ध नसल्यानं रुग्णांना घेऊन जाताना रुग्णांची प्रकृती आणखी गंभीर होतीये असा आरोप करण्यात येतोय। ऑटोमॅटिक डिफिब्रिलेटर वगैरे आहे या की बघूया मग कधी बदललेला ते आपण म्हणजे पेशंट नुसार असं कसं बदलवायचं? किती दिवस झाले स्टॉक बुक रजिस्टर वगैरे आहे का तो परत आणि हाच प्रकार घडलेला आहे। प्रकार काय घडला माझ्या मित्राने मला माहिती दिली की माझ्या नातेवाईकांना 108 मध्ये कोणतेही उपचार करण्यात आलेले नाहीये। त्या संदर्भात आम्ही 108 चे डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांना विचारणा केली असता त्याने आम्हाला सदरची घटनेची उडवाउडवीची उत्तरे दिली। सदरची घटना ही गंभीर बाब असून डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे 108 ची आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रम कदम यांची तक्रार करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।